शहरामध्ये आता काही लोक आहेत की ज्या लोकांना त्यांच्या घरी काही शेती नाही आणि जी काय कारणं असोत, पण त्या माणसांना आता शहर सोडता येत नाही. मग अशी जो ट्रॅप शब्द वापरला, ती सगळेजण आम्ही ट्रॅपमध्ये आहोत. काय ती माणसं असं करू शकतात की त्या ॲटलिस्ट त्या सस्टेनेबिलिटीचा जे जगणं आहे त्याच्या एक पाऊल ते त्याच्या दिशेने जातील? अन्नभान. सो आम्ही पण हे समजून चुकलो. म्हणजे सुरुवातीला कदाचित फार्म टूर करताना आमच्याकडनं थोडं आग्रहाने सांगितलं गेलं की नाही तुम्ही पण शेतीत यायला पाहिजे, तुम्ही पण शेतीत यायला पाहिजे. पण आता ते दिसतंय की आपण किती ओरडून सांगितलं म्हणून तसं होणार नाही. शेतीचं चित्र जे आहे ते आयदर दिनवाण आहे नाही, तर मग ते एकदम सोशल मीडियावरती दिसणारं अमुक तरुणांनी कमवले इतके कोटी रुपये या अमुक पिकाची शेती करून वगैरे वगैरे जे काय ते दरवर्षी त्यांनी 1 कोटी कमवले का, किंवा तो त्यावेळेस ती लॉटरी कशामुळे लागली याचा एक अनालिसिस पाहिजे. जसं मार्केटमध्ये स्टॉक मार्केटचा अनालिसिस केला जातो की नाही, रोजचा केवढी त्याची सॉफ्टवेअर आहेत, रोजच्या बारीक 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 चढ उतरायचं. तसं शेतीच्या मार्केटचं काय आहे की नेमकं कुठे बरं त्यावेळेस ते प्रोड्यूस माझ्याकडे तयार पाहिजे. पैसा एक असं पीक आहे की मला त्या क्षणी लगेच इन्व्हेस्ट करता येतं. अच्छा वर जातोय का शेअर, मी इन्व्हेस्ट करू शकतो. अच्छा वर जातोय का, आल्याचं तर लाव आलं, असं होत नाही. आल्याचं पीक येणारे 8 महिन्यानंतर, तेव्हा काय मार्केटची स्थिती असेल त्याप्रमाणे रिझल्ट मिळणार आहे. आजच्या स्थितीवर हे जे काही आहे, तर हा एक मोठा मुद्दा आहे की जो मिसिंग आहे. जो खाणारा आहे त्याची या सगळ्या गोष्टींपासून फारकत. म्हणजे नेमकं भात म्हणजे काय, चांगला भात म्हणजे काय, ऑर्गॅनिक म्हणजे काय, वनस्पती म्हणजे काय, गाय दूध देते म्हणजे काय, मधमाशी मध देते म्हणजे काय, झाडांनी फळं देणं म्हणजे काय, आपण कुठलं कधी. पूर्वी तो प्रश्नच उभा राहत नव्हता, ते आपोआप होत होतं. आता आपण इतके पलीकडे गेलो की आपल्याला वाटतं की हे सगळं हात जोडून माझ्यासाठी उभं आहे, मी फक्त पैसे मोजायची तयारी ठेवायची आहे. सो आपली सगळी यंत्रणा श्रीमंत होण्यासाठी कामी लावलेली आपण, आणि त्याचं भान सुटलेलं आहे. त्याचं भान सुटण्याचा परिणाम म्हणून अन्नदाता सुखी भव असं आपण अगदी ताटाला नमस्कार करून उठणार की वा 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 तृप्त झालो अन्न, ह्याच्या पलीकडे जाणं आवश्यक आहे, ज्याला आम्ही म्हणतो अन्नभान. आपण काय मागतो आहोत, आपल्याला जे हवंय ते करण्यासाठी, ते होण्यासाठी. म्हणजे मगाचा विषय की देखणं अन्न निर्माण करण्यासाठी नेमकं काय घडतंय. आज आता काजू आंब्याच्या बागांमध्ये की आंबा हवाय म्हणून काय केलं जातंय कोकणामध्ये, आंबा लवकर येण्यासाठी काय केलं जातंय, आंबा जास्ती येण्यासाठी काय करायला लागतंय, आंबा गोडच गोड व्हावा आणि तो वर्षभर मिळावा म्हणून कुठली यंत्रणा कामी लावतो आहोत आपण. आपल्या ताटामध्ये आम्हाला दुग्धजन्य पदार्थ सातत्याने हवेत. आमचा विश्वास असा आहे की अमुक पदार्थांनी प्रोटीन मिळतं, अमुक पदार्थांनी कॅल्शियम मिळतं, जिमला जात असू तर हे केलंच पाहिजे. हे फार शॅलो आहे, भयंकर शॅलो आहे. ह्याच्यामध्ये जो ब्रिज आहे, जो खरा शेतकऱ्याच्या थ्रू जातो, तो पूर्ण मिसिंग आहे. सो अन्नभान म्हणजे आजच्या घडीला प्रत्येकाने जेवढं आम्ही क्रिकेट डिस्कस करतो तेवढं अन्नाबद्दल चर्चा व्हायला पाहिजे. वास्तविक पाहता क्रिकेट आपण कधीही सगळेजण काही खेळत नाही, खेळायला जाणारही नसतो, पण अन्न आपण रोज सगळे खातो. म्हणजे कशावर चर्चा करणं जास्त गरजेचं आहे. आणि तू म्हणालास तसं की मग ज्यांचं हे सुटलेलंच आहे याचं भान किंवा अंतर पडलेलं आहे, त्यांनी काय करायचं, तर त्यांनी योग्य अन्नाचा साठा कुठे आहे ते शोधायचं. आणि ते उत्तर राहुल संपरा किंवा नवीन देणार नाही. आपल्या देशात किंवा आपल्या प्रांतात कुठे चांगलं अन्न मिळतं यासाठी थोडी धडपड करा. मोबाईल कुठे जन्मापासून होता तरी शोधलाच ना आपण चांगला. तसं अन्नाबद्दल एकदा ते भान आलं की मग गुगल काय, युट्यूब काय, सगळे तुमच्या दाराशी आहे तुम्ही, पण तुम्ही ते नॉलेज मिळवू पाहता का, बरोबर, त्याची गरज वाटते का, आणि कधीतरी अन्न संपणार आहे याची भीती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे का. परवा ना एक छान पोस्ट आलेली की असं एक 95 वर्षाचे एक आजोबा असतात आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात आणि शेवटची अशी एक वेळ येते की व्हेंटिलेटरवर आता त्यांना ठेवायला लागेल. तर डॉक्टर त्यांना एक सांगतात की एक शेवटची एक फॉर्मॅलिटी म्हणून तुम्हाला सांगायला आलो आहे की कदाचित तुम्हाला व्हेंटिलेटरवर आम्हाला ठेवायला लागेल. तर ते रडायला लागतात, ढसाढसा रडायला लागतात. तर डॉक्टर म्हणतात की डोंट वरी, तुम्ही बरे व्हाल, फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून सांगायला आलो.
तर ते खूप छान उत्तर देतात. ते म्हणाले, मी मरेन याची भीती नाही आहे, पण 95 वर्ष मी फुकट ऑक्सिजन वापरला आणि त्याचं कधी मी मोल केलंच नाही आणि आज मी लाखो रुपये त्याच्यासाठी भरणार आहे. तर आता हे तू म्हटल्यानंतर मला आता एकदम ते आठवलं की आपल्याला त्याचं मोलच नाही आहे. मगाशी तुम्ही अन्नभान आणि ह्या सगळ्या विषयावर दोघंही जण बोलत होतात, तेव्हा मला तेच जाणवत होतं की रोज आपण जे खातोय त्याला आपण इतकं टेकन फॉर ग्रांटेड केलं आहे की आपलं कोंबतोय आपण अन्न. आपण ते भान नाही आहे, मगाशी आपण म्हटलं तसं आपण चावून खात नाही आहोत आणि त्यापेक्षा त्यावर विचारही करत नाही आहोत की कुठून आलं असेल हे सगळं. म्हणजे मला वाटतं की अन्न हा निसर्गाचा भाग आहे, पण माणूस हाही निसर्गाचा भाग आहे हे आपण विसरतोय. त्यामुळे आपण कुठल्याही ऋतूत काही जे खात सुटलोय ते अज्ञान आहे वाटतं. की निसर्ग या ऋतूत हे देतोय, पण शरीर 12 महिने वेगवेगळं काही काही खातोय किंवा तेच खातोय. तर दोन्ही जर निसर्ग असतील तर त्यांनी त्या ऋतुमान आणि सगळं वातावरण ओळखून खाल्लं पाहिजे. म्हणजे जसं आंबा उष्णतेतच निर्माण होतो, तर तेवढी हीट बाहेरची वाढली असेल तेव्हाच आपलं पोट तयार असतं आंबा पचवायला. हा जो निसर्ग जोडणारा धागा तो विसरतोय. तो इथे आम्हाला सुद्धा यात पडल्यावरच कळला.